गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आहे रायगडमध्ये आम्ही सगळेजण काल रात्री पोहोचलोय. जवळपास 1 वाजला होता रात्री आणि इथे रूम केलती आम्ही. ईश्वरी निवास म्हणून आहे. रात्री फोनवरतीच बुकिंग केली कारण यायला उशीर होणार होता. हे रोपवे रायगडचा. आत्ता रोपवेच्या तिथं जाऊन आलो. 2 वेचं जवळपास 315 रुपये तिकीट आहे एका जणाचं. त्यानंतर सिनियर सिटीजनचे बघा इथे रेट दिलेले. सिनियर सिटीजनचे जे आहे 210 रुपये. चाइल्ड जे आहेत 3 वर्षापर्यंत ते फ्री आहेत. नंतर 4 ते 9 210. वन वे किंवा अप अँड डाऊन 215 रुपये वन वे रेट. आणि फिजिकल डिसेबलसाठी फ्री आहे. हे असे नाव वगैरे लिहावं लागतं इथे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ते. त्यानंतर रोपवेचा नंबर लागतो आणि तसे डबे आहेत 4. एका डब्यामध्ये 4 जण बसतात. जवळपास एका वेमध्ये 16 जण जातात. हे आहे रायगड. स्वतः महाराजांचं नावही गडावर कुठेही कोरलेलं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःला महाराजांपेक्षा मोठं समजून आपली नावं जुन्यानं रंगानं कुठेही फिरण्याचा प्रयत्न करू नका. तेजस्वी आणि अभिमानास्पद भविष्याकडे निराळा रायगड वास्तू शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तो एक साक्षी आहे. श्री रूप शालिवाहन शके 1500 आनंद राम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारची पहाट झाली. 5 वाजता मुहूर्ताची घटिका भरली आणि गागाभट्टांनी महाराजांना संकेत करताच महाराज सिंहासनावर आरूढ झाले. गागाभट्टांनी महाराजांवर छत्र धरलं आणि एकच जयघोष उठला. अरे काय ताण नाही घ्यायचा, पडणार नाही ते. येताना फील होत. पावसाळ्यातल्या सोयी दिसत असून पावसाळ्यात भारी दिसत असून धबधबे झरे उलटी आली त्याच्यात विचार कर. अशी उतरली होती.
डेंजरच वाटेल आता. अशी उतरली ती हिरकणी. मग पलीकडचे आपली द्यावं लागेल. सर कुठे आयला भलतं वाजले. हा बोल व्हिडिओ कर बरं बाहेर काढ. आता आपण किती फुट वर है? 1200 फुट की ऊंचाई पर है दोस्तों. उड़न खटोले में बैठने के बाद आवाज असा ताकद ठेव आवाज आवाज उड़न खटोले में बैठने के बाद आवाज जोरात काढ. हवाओं की ऊंचाइयों में नीचे देखने की जरूरत मत करना जोरात आज वरना कान फटका ए बाहेर नको डर लग रहा है. काय म्हणणं आहे तुझं? आवाज म्हणजे त्याला भीती वाटते मूड तर चांगला आहे. की त्याच्या पोझिशनवर तुम्ही बॉडी लँग्वेज समजू शकता. लहान लहान लेकरं काही बसले असं त्याला त्यांच्यासोबत सर्व इकडं तर भयानकच दिसायला एकदम. याचं पाय नाही याचं विचारच पडलो तर केलंय पक्या है ना. आता थोडं व्यवस्थित केलंय वरती, नाही तर पहिले एवढं नव्हतं. हा होय वरती रेस्टॉरंट भवानी प्रतीक्षालय हे आलोय आपण मेन एंट्रन्सला. पोहोचलोय वर एक्झॅक्ट. बॅक साइड वरती घरं वगैरे केलेली यांनी थोडीफार राहण्यासाठी. हे बघा अवघड वाटेल. वन साईडचं तिकीट काढलेलं आहे आम्ही फक्त चढून वरती येण्याचं. जाताना पायी पायी जायचं. बघूया कसं शक्य होत आहे. तिथं वर बरेच जण गाईड पण घेतात माहिती घेण्यासाठी. सहल आलेले जानेवारी मध्ये बऱ्याच शैक्षणिक सहल येत असतात इकडे रायगडावरती. हा डोर हे बघा, हे सहलीवाली टॉयलेट आहे पक्या टॉयलेट. हे बघा हे पुरातन काळातले संडास टॉयलेट आहेत हे. व याचा एक्झिट तिकडं असेल कुठेतरी. हे बघा हे या प्रकारचे हे टॉयलेट केलेले होते त्यांनी असे. ह्याच्यामधून वेस्टेज खाली जाऊन साठत होतं आणि इकडून बाहेर पडत होतं. टॉयलेट नाही खोलन ते त्याचं एक्झिट परत तिकडे खाली असं कुठलं. इथे समोर आहे शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती. इथं ढोल पथक वगैरे इथं वाजत होते. आणि ही आहे मेन बाजारपेठ रायगडवरची. इथं सगळा बाजार वगैरे भरत होता. हे बाजारपेठ. इथं अशा खूप साऱ्या दुकाना होत्या. छोटे छोटे दुकान आहेत. पूर्ण मेन बाजारपेठ भरायची. आता सगळं तुटलेलं आहे.
इथून पूर्ण घोडे वगैरे जात होते मेन बाजारपेठेमधूनच. इकडे आहे महाराजांची समाधी. बघू शकता तुम्ही. इथे कुठे तरी लिहिलेलं आहे ते दगड. एक मिनिट. टकमक टोक. इथून गुन्हेगारांना महाराज शिक्षा देत होते. हे बघा किती भयानक व्ह्यू आहे हा. असं वाटतं लेन्स घातली आहे का नाही? पाहिलं खरंच याला टकमक टोक म्हणते. बाय धिंगाणा येतो. एखाद्याला जर ती पॅराशूट लावून जर उडायचं म्हटलं तर किती भारी वाटत. उभा राहायचं बंधार नसतो का आवरे कालवा. ऐ पक्या तू म्हणतो माणूस काही करू शकतो. जे येल्लो राख येऊ दे ते वरून खाली बांधलेलं आहे. बांधायला एखाद्याला पहिले वरती मटेरियल सगळं नेलेलं आहे. मग नाही काय एक मोठा दगड स्टार्टिंग पासून चालू कर. बरोबर महादेव मंदिर कोरलंय ना ते सगळं. कोरीव काम आहे पण मग ते वरून कसं खाली म्हणजे ते पण एकदम प्रॉपर स्ट्रक्चर. मग काय महादेव मंदिर थोडी आपण आलो आहोत आता टकमक टोकावरती. इथून काय करत होते? महाराजांच्या राज्यात शिक्षा देण्याचे ठिकाण. हातपाय बांधून इथून ढकलून देत होते. कोणाला? गुन्हेगारांना. गुन्हेगारांना इथून ढकलून देत होते हातपाय बांधून. हे बघा कसा माणूस जिवंत राहील मग, आहे की नाही? कडेलोट कड्यावरून ढकलून देत होते इथून कडावरून. किती किती तू 100 म्हणला मला बावळ्या, पण तेवढे लागत बी नाही मला. 5-6 म्हणलो तुला फक्त. लय वाट लागली. पाय पाय चालू थकून जातं माणूस. मेन म्हणलं कंटिन्युअस चालायची सवय नसल्यामुळे लवकर थकवा आल्यासारखं होतं. तर आता आम्ही चाललोय राजदरबाराकडे, जिथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. हा आहे मेन दरवाजा. राज्याभिषेक सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला राजदरबाराकडे, त्याचा हा मेन दरवाजा. असं म्हटलं जातं की इथून घोडे जरी किंवा एक कागद जरी तिथून त्या कमानीमध्ये फाटला तर महाराजांना सिंहासनापर्यंत आवाज जात होता. हे बघा समोरच महाराजांची मूर्ती आहे. तिथे माहिती वगैरे दिलेली आहे सगळी. समोर काढ ना. कपड्यामध्ये या दरबारात बसलेला प्रत्येक सरदार आया बहिणी होत्या, त्या डोक्यावरती पदर घेतला होता. पहाटे 4 वाजल्यापासून हा दरबार आनंदमय झाला होता. प्रत्येकाचा चेहरा आनंद बाहेर आले. राजांनी रायगडावरून तुळजाभवानी मातेला साकडं घातलं, नमस्कार केला राजांनी. मग राजांचा मिरवणुकीचा मार्ग मुक्तीच्या अंबरेमध्ये बसून महाराजांची मिरवणूक पुढे मुलीच्या मळाच्या समोर गडाची गडदेवता शिरकाय माता, या शिरकाय मातेला नमस्कार केला राजांनी. गडाच्या पायथ्याला असणारी ग्रामदेवता श्री झोळाय माता, या झोळाय मातेला सुद्धा नमस्कार केला राजांनी. आणि मग राजा ज्यावेळेला या मार्गाने पुढे येतात, त्या गेटच्या माथ्यावरती वाजणारे त्यावेळेचे वाद्य वाजत पुढे वाद्य वाजू लागले. राजा गेटच्या समोर आले. गेटच्या समोर आया बहिणी. 1 मिनिट जागा थांबा, 1 मिनिट. सर मधले
एक मिनिट फक्त एक मिनिट छोटू छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय छत्रपती संभाजी महाराज की ओके दर्शन घ्या पुढे उतरतोय आम्ही खाली, गड उतरतोय. येताना रोपवेने आलो कारण सकाळचा वेळ वाया गेलेला होता. आणि आता उतरतोय पायी पायी पूर्ण किल्ला. इथून बघा किती मस्त दिसतो किल्ल्याचा व्ह्यू. नक्की व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा मित्रांनो. आता आज 6 तारीख आहे. आज आमचं इथं ट्रिप संपू लागली आहे. आम्ही जनरली 3 स्पॉट केले जातात. पहिला स्पॉट मालवण केला. मालवणला समुद्र वगैरे बीच वगैरे बघितले. तिथून मग गणपतीपुळेला आलो. आरे वारे बीच बघितला, मस्त बीच आहे. त्यानंतर रायगडला आलो. आता रायगड झाला आहे कंप्लीट बघून. आता निघणार आहे आम्ही डायरेक्ट संभाजीनगरच्या दिशेला. गड कसा आहे.